वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. 54वा श्लोक आहे आता. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप. हे परंतप अर्जुन, आम्ही दुसऱ्याला ताप देणारा. अनन्य भक्तीने माझं दर्शन घेता येईल. अनन्य प्रकारची भक्ती असेल तर ह्या चतुर्भुजधारी जो आहे मी, त्याला प्रत्यक्ष पाहणे, तत्वतः जाणणे आणि शेवटी माझ्यात प्रवेश करणे म्हणजे परमात्मा स्वरूप होणे, हे शक्य आहे. म्हणजे मागच्या श्लोकात त्यांनी सांगितलं होतं की वेदांचा अभ्यास करून, तप करून, दान करून, यज्ञ करून त्या चतुर्भुज रूपाचं दर्शन होणार नाही. त्यांनी पुण्य मिळेल, पुण्य मिळाल्यानंतर स्वर्गात जाता येईल, पुण्य संपल्यानंतर परत यायला मरते लोकात, हे सगळं आहे. पण परमात्मा स्वरूप होता येणार नाही ह्या सगळ्या गोष्टीतनं. मग परमात्मा स्वरूप व्हायचं असेल तर भगवंत सांगतात की भक्तीशिवाय पर्याय नाही. भक्ती असेल तरच होईल. म्हणून म्हणतात अनन्य भक्ती, एकाचीच भक्ती, परमात्म्याचीच भक्ती, बाकी कुठलीच नाही. अन्य इतर काही नाही, अशी भक्ती. अनन्य भक्तीनंच चतुर्भुजधारी भगवंताचं दर्शन करता येईल, त्याला जाणता येईल आणि त्याच्याशी एकरूप होता येईल. म्हणून परमात्मा स्वरूप व्हायचं असेल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल, मोक्ष मिळवायचा असेल तर भक्तीचीच आवश्यकता आहे, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. पुढच्या श्लोकात येते त्याचाच थोडासा मुद्दा स्पष्ट करतायत. मत कर्म कृन मत परमो मत भक्त संगवर्जित निर्वैरः सर्वभूतेषु ह्यास मामेति पांडव. हे अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्यासाठी सर्व कर्तव्य कर्म करतोय, म्हणजे संसारात राहिलेला आहे, कर्तव्य कर्म करतोय, पण परमात्म्यासाठी, परमात्म्याला समर्पण करून. भगवंत म्हणते सगळं मला समर्पण करा असं म्हणतात. म्हणून परमात्म्याला समर्पण करून, याचा अर्थ लोकसेवेने कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, अहंकार न ठेवता, आत्मीयता न ठेवता कर्म करणारे जे आहेत, त्याशिवाय आणखी कसं मलाच परम आश्रय मागणारा भगवंतच आश्रय, बाकी कुठला संसारात काही आश्रय करण्यासारखं काही नाही. ते सगळं नाशवंत आहे, त्याचा आश्रय घेऊन काय करायचं. तेव्हा अविनाशी जो आहे तोच परमात्मा आहे, त्याचाच आश्रय घ्यायचा. म्हणून त्यालाच परम आश्रय मानणारा भगवंत, ह्यालाच आश्रय आहे. आणि आसक्ती रहित, आसक्ती तर नकोच आहेत. ते पहिल्यापासून भगवंताने प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की कर्माची आसक्ती नको आहे. असा जो भक्त आहे की जो भगवंताच्या करता सर्व कर्तव्य कर्म करतो, भगवंतालाच परम आश्रय मानतो, सर्वश्रेष्ठ आश्रय, आणि आसक्ती रहित असतो. आणि पुन्हा सगळ्या प्राणीमात्रांविषयी वैरभाव बाळगत नाही, कारण सगळ्यांच्या मध्ये आत्मा एकच आहे, परमात्म्याचेच रूप आहेत सगळे निर्णय. मग त्याच्यामध्ये वैरभाव मानून काय करणार तुम्ही. या वैरभाव मानत नाही असा जो अनन्य भक्त आहे तो मलाच प्राप्त होतो, म्हणजे परमात्मा स्वरूप होतो. आणि मग या ठिकाणी भगवंताने हा विश्वरूप दर्शन अध्याय थांबवलेला आहे. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो नाम 11 अध्यायः.